सोडण्याच्या संदर्भामध्ये आपली मागणी होती। पांगऱ्याच्या तळ्यामध्ये पाणी सोडण्याच्या कॅनलचं सोडण्याच्या संदर्भात आपली मागणी होती। अशा विविध मागण्या आपल्या या ठिकाणी आहेत। आपला हाच केंद्रबिंदू आहे की ज्या पद्धतीने लाईट ऑफिस विशेषतः ज्या पद्धतीने लाईट दिनांक 18 जानेवारीला आपण कंधार एसडीएम तहसीलदार आणि लोहा तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून या कंधार लोहा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं कॅनल असून सुद्धा लिंबोटी धरणाचं पाणी असून सुद्धा आज रब्बी पिकासाठी शेतकऱ्याला भिजवणीला पाणी नाही, सगळे कॅनल कोरडे आहेत, कॅनलची दुर्दशा आहे। याच्या आधी सुद्धा दिवाळीच्या आधी सुद्धा निवेदन दिलं होतं, दुरुस्तीच्या संदर्भामध्ये विनंती केली होती, थोडीफार दुरुस्ती चाटूरबुटूर केली आणि ते तसंच राहिलं। आज सगळे शेतकरी परेशान आहेत। आधीच वरच्या आसमानी संकटामध्ये शेतकरी सापडला याच्या आधी, आणि आता या प्रशासनाच्या चुकीमुळे, नजरअंदाजीपणामुळे, निष्काळजीपणामुळे आज शेतकरी पुन्हा अडचणीत येतोय। आलेलं त्याच्या तोंडाचं पीक हे जायच्या मार्गावर आहे आणि या अनुषंगाने आपण 18 तारखेला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं। आता थोडेफार कामं चालू आहेत, 20 तारखेपासून त्यांनी कामं सुरुवात केले, पण ते परिपूर्ण झाले नाहीत। आणखी शेतकऱ्याला पाणी मिळालेलं नाही। विजेची जी अडचण आहे ती अडचण दूर झाली नाही। बार 5-5, 10-10 मिनिटाला लाईट जाते। शेतकरी परेशान सगळ्या गोष्टीमध्ये आहे। त्यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकरी बचाव त्या ठिकाणी मोर्चा न्याय मिळो सत्याग्रह आपण काढत आहोत। 30 जानेवारीला एसडीएम ऑफिस कंधार याच्यावर आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं त्या ठिकाणी भव्य स्वरूपाचा मोर्चा आपण त्या ठिकाणी काढणार आहोत। कारण आपल्या हक्कासाठी लढणं या मन्याडखोऱ्यानं शिकवलेलं आहे, म्हणून शेतकऱ्यावर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। आज पाणी एवढं लिंबोटी धरणामध्ये, शिवाजी धरणामध्ये भरून आहे, पण माझा शेतकरी उपाशी आहे। आज तुम्ही विहिरी मंजूर करून दिल्या, तिथं कोटेशन देत नाहीत। तुम्ही सोलारच्या गोंडस नावाखाली पैसे शेतकऱ्याचे घेता आणि तिथं कनेक्शन सोलारचे मिळत नाही। सोलारवाले सट्टेबाजी करतात, जेसीबी बोलवा, खड्डा खंदा, हे सगळे रेती आणा, याच्यामध्ये वेळ चाललाय। 6-6 महिने, 8-8 महिने झाले शेतकऱ्याला आणखी सोलार पंप मिळाला नाही। तिथं लाईटचं कनेक्शन नाही। शेतकऱ्यांना पिकवायचं, विहिरीचं पाणी कसं काढायचं, वजळीनं काढायचं। या पद्धतीनं जे सरकार आणि हे प्रशासक निष्क्रिय पद्धतीनं काम करत आहे, याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही, सगळे दुर्लक्ष करत आहेत। तर त्या अनुषंगाने माझी विनंती आहे प्रशासनाला की शेतकरी हा मायबाप आहे, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यावं। आधीच आसमानी संकटातून शेतकरी बाहेर निघालेला नाही, पूर्ण कर्जमाफी झाली नाही। कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्याला पूर्णपणे प्रत्येकाला मिळाली नाही। म्हणजे कुठं ना कुठं या शेतकऱ्यावर बोलायचं एक आणि करायचं एक, हे सरकारचं काम चालू आहे। त्यामुळे शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी मिळणार नाही जोपर्यंत कॅनलला पूर्ण पाणी येणार नाही, लाईट सुरळीत चालणार नाही। या सगळ्या मागणीवर आणि त्याचबरोबर जे प्रस्तावित आधीची कॅनलची जी सुरुवातीला केशवरावजी धोंडगे साहेबांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जे मंजूर झालेलं कॅनल आहे, जे अर्धवट काम झाले, ते जे पूर्ण कॅनल पुरावा करावं, म्हणजे जेणेकरून या भागातल्या मन्याडखोऱ्याच्या सर्व गावांना त्या कॅनलचा फायदा होईल। काही ठिकाणी जलतुंग सागरामध्ये आपल्याला कॅनल टाकून त्या ठिकाणी पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये आपली मागणी होती। पांगऱ्याच्या तळ्यामध्ये पाणी सोडण्याच्या कॅनलचं सोडण्याच्या संदर्भात आपली मागणी होती। अशा विविध मागण्या आपल्या या ठिकाणी आहेत। आपला हाच केंद्रबिंदू आहे की ज्या पद्धतीने लाईट ऑफिस विशेषतः ज्या पद्धतीने लाईट ऑफिस काम करते, बिलकुल निष्काळजीपणानं ते काम करतात, उडवाउडीचे उत्तर देतात। आज वेगवेगळे सप्ते, वेगवेगळे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये, त्या ठिकाणी लाईटचा पत्ता नाही। तिथं डिपो उडाला तर महिना 2-2 महिने लाईट येत नाही, तिथं डिपो देत नाहीत, वेगवेगळे कारण त्या ठिकाणी सांगतात। या पद्धतीचं निष्क्रियता हे लाईट ऑफिस आहे। बोलायला गेलं तर उद्धटपणे ते सगळ्यासोबत बोलतात। त्यामुळे अशा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कारवाई होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी लाईटचा जो प्रश्न आहे, 5-5 मिनिटं लाईटचा आहेत, माझ्या शेतकऱ्याच्या या लाईट येणं जाणं ह्याच्यामध्ये कित्येक मोटारी जळून गेल्यात। याला जबाबदार कोण आहे? याला प्रशासक भरून देणार आहे का? याची जबाबदारी कोणावर आहे? याचं नुकसान जे शेतकऱ्याचं व्हायला, याची जबाबदारी कोणावर आहे? आज मला सांगा, गहू, ज्वारी हे सगळं पीक जे आहे कॅनलला पाणी नसल्यामुळे वाळाले, त्याला जबाबदार कोण? विहिरीमध्ये पाणी भरून आहे पण लाईट नाही, कोटेशन बी देण्यात गेल्या, त्याला कनेक्शन बी देण्यात गेल्या, आणि सोलारचं तुमचं यायला तयार नाही। मग शेतकऱ्यांना करायचं काय? म्हणजे जाणून बुजून शेतकऱ्याला जर वेठी धरायचं काम हे शासन करत आहे, तर त्याच्या विरोधात आवाज उठवायचं काम आपलं कर्तव्य आहे। म्हणून या भागातल्या शेतकऱ्याचा लढा निश्चित
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आपण त्या ठिकाणी लढू आणि येत्या 30 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या न्याय्य हक्कासाठी न्याय मिळू मोर्चा त्या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये लॉ कॉलेज कंधार इथून एसडीएम ऑफिस या ठिकाणी आपण वीर नागोजी नाईक चौकामधून एसडीएम ऑफिस कंधार या ठिकाणी आपण त्या ठिकाणी येणार आहोत। आपण मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावं, सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं एवढी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो। आणि याचबरोबर 31वे जागतिक गुराखी साहित्य संमेलन 26, 27 आणि 28 आदरणीय भाई केशवराज धोंडगे साहेबांच्या संकल्पनेतून हे तयार झालेलं अनोखं गुराखी साहित्य संमेलन, गुराख्याच्या हक्कासाठी, न्यायासाठी, त्याच्या कलागुणाला वाव देण्यासाठी, त्याच्या हक्कासाठी लढण्यासाठी हे गुराखी पीठ या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आपण मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा गुराखी साहित्य संमेलनाला यावं अशी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो। आता राहिलाय प्रश्न बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टीचा, त्या संदर्भामध्ये एसडीएम आणि तहसीलदारशी चर्चा आम्ही निश्चित करू। काम सुरू झालं निवेदन दिल्यानंतर, पण ते आणखी पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल नाही। जोपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पाणी कॅनलचं पोहोचणार नाही तोपर्यंत आमचा लढा, शिवसेनेचा लढा त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढणं हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की आमचाही अंत बघू नका आणि शेतकऱ्याचाही अंत बघू नका। लवकरात लवकर त्या लाईट ऑफिसवाल्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करा आणि शेतकऱ्याला तात्काळ पाणी त्या ठिकाणी द्या, त्यांना लाईटचं कनेक्शन द्या, नाहीतर सोलारची व्यवस्था, जे काय प्रोसिजर, जे रखडणारी प्रोसिजर आहे, बोंडच पैसे काढून त्यांना खेळवण्याचं काम जे शेतकऱ्याला करत आहेत त्याच्यातून मार्ग काढून त्याची एक कमिटी वेगळी नेमून शेतकऱ्याला लवकरात लवकर कुठलंही कनेक्शन असो ते देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे। नाही तर अन्यथा हा तर मोर्चा आहेच, पण याच्यापर्यंत घेराव घालायचं काम आम्हाला त्या ठिकाणी अधिकाऱ्याला करायची वेळ शेतकऱ्यावर आमच्यावर येऊ देऊ नका एवढी आपल्या माध्यमातून विनंती करतो। अधिक न बोलता 30 तारखेच्या या शेतकरी मोर्चाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी आपल्या सर्वांना विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय क्रांती, जय महाराष्ट्र।